नमस्कार, मी सीमा चाळके. मुंबई माझा या बातमी वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत करते. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार धारावीमधील भोयदापाड्यातील 3 नराधमांनी एका मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलीने न घाबरता त्यांना धुळीस फिरवले. आता आपले प्रतिनिधी गणेश सर तिच्याशी संवाद साधत आहेत. आपण जाणून घेऊया नक्की काय घडले. तर साक्षी, तुमच्यावर हल्ला झाला त्यावेळी तुम्ही रिॲक्ट झाला होता, जरा सांगू शकाल नक्की काय परिस्थिती निर्माण झाली होती? हा, तर आम्ही नुकतीच गावावरून मुंबईला आलो होतो. हा गण्या बोल. काय बोलतो? अच्छा, कोण कोण? हा हा ठीक आहे, चालेल ना. हा मी घरीच आहे. हो मी घरीच आहे, चालेल. उद्या भेटूया. हा चालेल, स्टेशनला भेटूया. हा हा चालेल. बरं बरं, एक 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 मिनिट. हा आईचा फोन येतोय. हा थांब, मी तुला फोन करतो लगेच. हा थांब एक मिनिट. हॅलो. हा आई बोल. हा, काय म्हणतेस? तब्येत कशी आहे? हा हा हा, ओके. नाही ग, नाही, मी घरीच आहे, अजून नाही जॉब लागला. हो आहेत, प्रयत्न चालू आहे, शोधतोय, पण बघूया, मिळालं की मी लगेच लागेल. हा हा, एक 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 मिनिट. हा हो, तुझी लेख आली, थांब, बोल तिच्याशी. हा, ठीक कोणाचा आहे, बोल फोन? तिच्याशी. आईचा फोन आहे, बोल. हा आई बोल. काय, कशी आहेस? आणि बाबांची तब्येत कशी आहे आता? अगं, माझाच पगार नाही झालाय, पण मी देते तुला अरेंज करून. अगं, तू आमची काळजी नको करू, तू बाबांकडे लक्ष दे फक्त. हा, मी तुला उद्यापर्यंत अरेंज करून देते. हा चालेल. चल मग, मी आता झाले, जरा फ्रेश होते आणि जेवणाचं पण बघायचंय. हा चल, बाय. बघ दादा, अरे बाबांची पण तब्येत ठीक नाहीये, त्यांनाही औषधांना पैसे लागणार आहेत. कुठून आणू मी पैसे? अरे आपलं हे घर भाडं पण भरायचंय, आणि आईला सांगितलंय मी उद्या देते म्हणून पैसे. कुठून अरेंज करणार आहे मला सांग? माझा पगारही नाही झालाय. आणि काय रे, तू किती दिवस झालं घरात बसलायस? हे बघ, अशा उन्हाळ्यात करून पोट नाही भरणार. झालं तुझं? झालं? अगं आता चालेस ना, ती बॅग ठेव आणि पाणी पी, उगाच बडबड नको करू. अरे मी बडबड नाही करत आहे, पण आपण आताच मुंबईला आलोय, हा घर खर्च निदान निघायला हवा ना. अगं पण मी प्रयत्न करतोय ना. अरे किती दिवस झाले प्रयत्न करतोयस? माझं लग्न झाल्यावर आई बाबांना कसं सांभाळशील याचं टेन्शन आलंय मला. तू त्याचं टेन्शन नको घेऊ, मी काय करायचं ते बघेन. बघेन वगैरे काय नाही, उद्या माझ्यासोबत चल, मी बघितलंय काम, तिथे जाऊन येऊ. दादा, अरे उठ उठ पटापट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रतिपच्छंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता साहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. अरे दादा उठ, वाजले बघ किती. किती बोला, काहीच फायदा नाहीये. दादा, अरे उठ उठ पटापट. अरे उठ ना, ऐक ना. ऐक, मी काय म्हणते ऐकतेस ना? मी काल रात्री तुला जे सांगितलं ना कामाबद्दल, तिथे जा. तिथे माझा मित्र आहे, त्याला भेट, तो सांगेल सर्व तुला. झोपा काढत बसू नको तू. हा चल, निघ पटापट. ए भाई, आज गेम करायचा आहे तिचा. गेम करायला वार्ता करतोय, गेम करायला जातो आणि स्वतःला गेम होतो. ए भाई, हलक्यात नको घेऊ.
आधीच सांगतोय सिरियसली आहे. ठीक आहे, तू सिरियस आहेस ना, मग आज तू गेम करून दाखव. संध्याकाळी पार्टी माझ्याकडून बघ. आणि आपला एरिया जी पोरगी आहे जी तुला पाहिजे ती दिली तुला. बघूया संध्याकाळी. दादा काय आहे किती उशीर? अगं ते एक मिनिट, हे काय आहे? काय हे काय सांगितलं होतं? तू ऐकत का नाहीस? काय सांगितलं होतं मी तुला? इंटरव्ह्यूला जायचं आहे ना? हा मग अगं हो जातो. अगं माझं एक काम आहे ते करतो आणि जातो मी. अरे अशा उन्हाळ्या बंद कर ना. हे मित्र वगैरे राहू दे बाजूला. परिस्थिती माहिती नाहीये का तुला? किती बोललं तरी काही फायदाच नाहीये. मी जातो बोललो ना. ठीक आहे, तू जा आणि पहिले कपडे चेंज कर आणि इंटरव्ह्यू देऊन ये. ठीक आहे आधी चालेल. चहा पिऊन येऊया. ठीक आहे चल. ते थांब हं. ते सार्वजनिक ठिकाणी काय धंदे चाललेत रे? आपण घाबरलो. अरे तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे इतरांना त्रास होतो हे लक्षात घ्या. कोण आहे रे हा? ए समाज सुधारक जा ना आपल्या घरी, कशाला सकाळ सकाळ ए, डोका दादा चल ना, जाऊ दे. थांब ग. सोड ना, जाऊ. मला नको शिकवू हा. मला नका शिकवू. निघायचं इथून ना. सोडा ना. जाऊ दे. दादा चल ना तू. तुम्हाला चल ना, बघतो मी. दादा. जाऊ दे. तुम्हाला बघतो मी. एरियात कोणतरी नवीन आले रे. हो रे, एकदम चौका माल आहे रे. मी काय म्हणतो, बायोडा काढ नाहीचा, रात्री घेऊया. बघूया रात्री. क्या देवा भाई, अभी तक अपने आइटम कैसे नहीं आए रे? साला ये देख, इसको सबर ही नहीं है. अरे भावा, सामान घे ना जरा, येईल रे. साला राह नाही जाता. तडप ही ऐसी आहे. ये तुझ्या इथे ती भाभी होती बघ, काय आयटम आहे रे. सेटिंग लावून दे ना. ए तो भाभी का नाच छोड़, अभी अपन दूसरे शिकार पे. क्या पुण्या गावाच अल्पा करू. ए क्या हुआ रे तेरे को? उधर देख, आपली आयटम आली बघ. क्या मस्त माल आहे रे भाई. कडक. आज मी ट्राय मारतो. नाही रे मी मारतो. ए साल्यानो, ती फक्त आपलीच आहे काय? आज हातातून सुटली नाही पाहिजे. चल. साक्षी, अगं साक्षी. आता हे जे काय घडलं हे मी जर दादाला सांगितलं तर तो आई बाबाला सांगेल. मग मग काय माझं कामाला जाणं बंद करते. नाही 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 नको. का ग, काय झालं? एवढा वेळ का लागला दरवाजा उघडायला? अरे नाही रे, गर्दी होती ट्रेनला खूप, म्हणून थकवा जाणवतोय मला. खरं सांगतेस ना? हा रे. बरं वाटत नसेल तर सांग, गोळी आहे, गोळी देतो. नाही नको, चल मी जेवणाचं बघते. ठीक आहे. काय ग, काय झालं? काय नाही ग. सर आले का? नाही, येतीलच आता.
नेहा अगं मला आहे ना सरांशी थोडं बोलायचं होतं. कशाबद्दल ग? मला शिफ्ट चेंज करून हवी होती, देतील का ग ते? का? अरे मला घरी जायला खूप लेट होतं यार, आणि तिकडचा एरिया माहिती आहे ना तुला, मुलं लोक अरे रस्त्यामध्ये काल थांबले होते. अरे मग तू तुझ्या भावाला बोलवायचं ना, तो तर घरीच असतो. अरे तो सध्या स्वतःच टेन्शन मध्ये आहे, पण उद्यापासून तेच करणार आहे, त्याला बोलवत जाईन. मी काय म्हणते, तू मला दुसरा जॉब बघून दे ना. ठीक आहे, मी तिला विचारून सांगते. हा नक्की सांग पण. हा सांग. सर मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, फ्री आहात का? हा बोल ना साक्षी, काय झालं? काय प्रॉब्लेम वगैरे आहे का? सर ऍक्च्युली मला मॉर्निंग शिफ्ट हवी होती. का? काय झालं? सर मला खरंच घरी जायला खूप लेट होतं, तर प्लीज बघा ना काही अरेंज झालं तर. हे बघ साक्षी, तुला तर माहिती आहे आपल्या इथे मुलींना फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि ऑलरेडी मुलींची शिफ्ट चालू आहे. सो त्याच्यातून ऍडजस्ट करून मी तुला देईन, पण एक 2-3 दिवस तुला वेट करावं लागेल. ठीक आहे, आज मीटिंग मध्ये मी डिस्कस करतो आणि तुला ती शिफ्ट जॉईन करून देतो. ओके? आली की नाही एकदाची तावडीत. मला जाऊ द्या. आता कुठे जाणार? हं? Please, मला जाऊ द्या. कुठे जाशील आता? जास्त आवाज केलास ना, जास्त आवाज केलास ना, इथं जिवंत गाडी तुला. राजे, बघताय ना राजे. तुमच्या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही हो मदतीला माझ्या. तुम्ही असताना तर असं कधी नव्हतं झालं. कधी परक्या स्त्रीकडे कोणाची बघायची हिंमत ही नव्हती झाली. कधी कोणाचा अपमान नव्हता झाला. मग आता का महाराज? या महाराष्ट्राला तुमची गरज आहे राजे. राजे मी कोणाकडे न्याय मागू? इकडे कोणीच नाहीये मदतीला राजे. मदत करा राजे, मदत करा. उठा ताई साहेब, उठा. और राजा असताना परस्त्रीला देवीप्रमाणे पूजलं जायचं, आणि आता एका परस्त्रीची दिवसाढवळ्या हत्या केली जाते. और राजा असताना राज्यकर्ते कठोर कायद्याची अंमलबजावणी करायचे. और राजा असताना राज्यकर्ते कायद्याची कठोर अंमलबजावणी करायचे. आणि आताचे राज्यकर्ते स्वतःच्या स्वार्थापायी राजांच्या नावाचं राजकारण करताय. ताईसाहेब, संरक्षणाचे धडे घ्या आणि त्या नराधमाचा कोथळा बाहेर काढा. जगदंब जगदंब जगदंब.
मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला अग धाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला हातात माझ्या तू हातात आई घे हे स्त्री म्हणजे तुम्हाला काय वाटलं काय हा शिकून अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई महाराजांसारखी दाढी मिशा लावून तुम्हाला काय वाटतं महाराज झाला हा गोंधळाला ये धन्यवाद ताई, तुमचं आम्हाला कौतुक आहेच, पण तुम्ही इतर स्त्रियांना काय संदेश देऊ शकता? हा तर मला प्रत्येक स्त्रियांना हेच सांगणं आहे की तुम्ही स्वतःला कधी एकटं समजू नका आणि मुळात घाबरून जाऊ नका. स्त्री शक्ती काय आहे प्रत्येकाला दाखवूनच दिलं पाहिजे. त्यांच्यावरती सर्व ताकद यूज करून आपले प्रहार केला पाहिजे. नाहीतर वाईट प्रवृत्तीची लोक आपल्याला आहार बनवायला सुद्धा कमी पडणार नाहीत. म्हणून सांगते निडरपणाने लढा द्या. धन्यवाद साक्षी, आम्हाला वेळ दिल्याबद्दल. कॅमेरामॅन सूरज अतंकर सोबत मी गणेश कुळे, मुंबई माझा. धन्यवाद गणेश सर. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार साक्षीने जसं त्या नरधमांना धुळीस मिळवले तसेच प्रत्येक स्त्रीने स्वतःचे संरक्षण स्वतः केले पाहिजे. धन्यवाद. वळूया पुढच्या बातमीकडे.